राईट. जर मी सेंटेन्स असं म्हणलं असतं, जर सपोज ह्या सेंटेन्सच्या ऐवजी मी सेंटेन्स असं केलं असतं, आय बाय अ पेन, तर अ पेन इज बॉट बाय मी, हे बरोबर होतं. आय बाय अ पेन असं सेंटेन्स असतं तर अ पेन इज बॉट बाय मी हे करेक्ट होतं. बट इथे मध्ये आय एम बाईंग हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आलाय, म्हणून मध्ये आपण बिंग सुद्धा ऍड केलंय. नाउ नेक्स्ट, ही हॅज टू टीच अस. आता ही सेंटेन्सेस चेंज करताना आपल्याला प्रोनाउन्सचं थोडंसं डोक्यात पाहिजे. अस हे प्रोनाउन, अस हे जे प्रोनाउन आहे आपण कधी यूज करतो, जेव्हा वी असेल, सब्जेक्ट वी वापरतो आपण, तेव्हा ऑब्जेक्ट आपला अस हा असतो, राईट. म्हणून आपण इथे आता असच्या जागी काय लिहिणार, वी. आता जेव्हा आपण वी लावतोय आपण हॅज नाही लावू शकत, कारण हॅज हे सिंग्युलर फॉर्म आहे वर्बचा, हॅजचा प्लुरल फॉर्म येतो हॅव. सो वी हॅव टू बी टॉट बाय हिम. ओके, वी आलं म्हणून प्लुरल फॉर्म हॅव केला आपण, टू केलं, त्याच्यानंतर आपल्याला इथे कुठल्याच टू बीचं दुसरं रूप ऍड करण्यासाठी नव्हतं, इज, वॉज, वेअर, म्हणून आपण तिथे फक्त बी लिहिलं. टीचचा पास्ट पार्टिसिपल टॉट, टॉट बाय हिम. ओके, आता जेव्हा ह्या काइंडचे सेंटेन्सेस येतील तेव्हा सेंटेन्स मध्ये जर हिम हा ऑब्जेक्ट मध्ये आहे तर ही करायचं, ऑब्जेक्ट मध्ये अस असेल तर त्याचा सब्जेक्ट करताना वी करायचं, हे लक्षात राहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता मी एक सेंटेन्स सांगते, त्याचा फक्त मला तुम्ही सब्जेक्ट काय कराल ते सांगा. ही हॅज टू टीच देम असं सपोज मी सेंटेन्स केलंय, ही हॅज टू टीच देम, तर आता सब्जेक्ट काय कराल, व्हेरी गुड, परफेक्ट, दे हॅव टू बी टॉट बाय हिम असं करणार आपण ह्या केसमध्ये. परफेक्ट, कळलं तुम्हाला. म्हणजे आपण कधी सब्जेक्ट कसा चेंज करणार आहे, प्रोनाउन्सची तुम्हाला लिस्ट आठवत असेल, आय, मी असं जो वापरतो आपण, ही, शी, इटला आपण हिज, हर, राईट, व्हेरी गुड. ते थोडंसं डोळ्यासमोर ठेवून आपल्याला हे चेंजेस करायचे. समवन इज फॉलोइंग अस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा समवन हा पहिल्यांदा सब्जेक्ट आहे, अस हा ऑब्जेक्ट आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस आहे आणि टेन्स वाक्याचा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. इज फॉलोइंग असं दिसतंय म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. म्हणून आता आपण अस ह्या ऑब्जेक्टचा सब्जेक्ट करताना वी करू, आणि आता वी केलंय त्यामुळे आपल्याला इज वापरता येणार नाही, सिंग्युलर आहे इज. आर हे प्लुरल फॉर्म आहे म्हणून आपण आर वापरणार. आणि मगाशी जसं आपलं बाईंग अ पेनच्या वेळेला बिंग वापरलं होतं, सिमिलरली आपल्याला इथे वी आर बिंग फॉलोड असं लिहायचंय. फॉलोड हा वर्बचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आला, बिंग हे आपण टू बीचे रूप ऍड केलंय मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस साठी. इज इट क्लिअर नाउ? व्हेरी गुड. जे स्लाइड वरती पुढे आहे ऍक्टिव्ह व्हॉइसचा फॉर्म, म्हणजे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसचं कुठल्या फॉर्म मध्ये असतं, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येतं, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट लिहितो, जे फर्स्ट सेंटेन्स मधलं ऑब्जेक्ट होतं ते लिहितो, प्लस बी, टू बी या वर्बचा जो काही फॉर्म असेल तो, आणि त्याच्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय ऍड करून जो सब्जेक्ट होता पहिल्या सेंटेन्सचा तो वापरतो. ओके, सो नाउ व्हेरी कॉमन रूल इज ब्रिंग द ऑब्जेक्ट फर्स्ट. पहिल्यांदा आपण स्टेप्स शिकलो होतो लास्ट लेक्चरला, त्याच परत थोड्याशा आठवूया आणि इथला रूल बघूया काय दिलाय. ब्रिंग द ऑब्जेक्ट फर्स्ट, आपण जे ऍक्टिव्ह व्हॉइस मधल्या सेंटेन्स मध्ये जे ऑब्जेक्ट होतं ते पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा शिफ्ट करतो. चूज करेक्ट बी वर्ब, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. टू बीचं कुठलं वर्ब तिथे आपण यूज करणार हे आपल्यावर डिपेंडेंट आहे. आपण ते ठरवणार कशावर, तर टेन्स कुठला आहे, जे वर्ब ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे ते कुठला टेन्स आपल्याला दाखवतोय त्याच्यावरून आपण टू बीचं कुठलं वर्ब ऍड करणार.
हे कळेल. नेक्स्ट, चेंज वर्ब इनटू पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल जो थर्ड फॉर्म असतो वर्बचा त्याच्यामध्ये चेंज करायचं. आणि लास्टली काय करायचं, ऍड बाय प्लस सब्जेक्ट. जे खाली दिलेलं आहे ते मी एक्झाम्पल मधलं एक्सप्लेन करते. शी हेल्प्स हिम, ह्याच्यामध्ये आपला शी जो होता तो होता सब्जेक्ट, हेल्प्स होतं वर्ब, आणि हेल्प्स आहे म्हणून तो सिंपल प्रेझेंट आहे हे आपल्याला कळतंय. हिम हा होता ऑब्जेक्ट. आता रूल प्रमाणे, स्टेप्स प्रमाणे आपण जाऊया. ब्रिंग द ऑब्जेक्ट फर्स्ट. हिम हा जो ऑब्जेक्ट होता त्याला आपण सब्जेक्ट बनवून सेंटेन्सच्या सुरुवातीला आणलं. हिम होतं म्हणून त्याचं सब्जेक्ट फॉर्म मध्ये तो ही झाला, ही. नेक्स्ट, आता हेल्प सिंपल प्रेझेंट होता म्हणून आपण इज वापरू, टू बीचं वर्ब इज वापरणार आहे आपण. इज वापरलं. हेल्पचा जो चेंज वर्ब इनटू पास्ट पार्टिसिपल त्याचा आपण हेल्प केलं. वर्बचा थर्ड फॉर्म हेल्प, हेल्प, हेल्प. सो जो थर्ड फॉर्म हेल्प आहे तो वापरला. ऍड बाय प्लस सब्जेक्ट, बाय ऍड केलं आणि सब्जेक्ट जो शी होता तो ऍड केला. आता हा सब्जेक्ट आपण ऑब्जेक्ट मध्ये चेंज केला पॅसिव्ह व्हॉइस करताना, म्हणून तिथे हर आलं. मी एक सेंटेन्स तुम्हाला सिमिलर फॉर्मचा देते, त्याचा करून दाखवा. ओके, एकदम सिंपल आहे. व्हेरी गुड. शी इज हेल्प्ड बाय हिम. ओके, शी इज हेल्प्ड बाय हिम. व्हेरी गुड. आता अजून एक देते. याचा करून बघा बरं. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ही इज हेल्पिंग हर. परफेक्ट, व्हेरी गुड. सेकंड सेंटेन्सचा आन्सर येईल शी इज बीइंग हेल्प्ड बाय हिम, कारण ही इज हेल्पिंग हर जेव्हा, करेक्ट, जेव्हा मी ही इज हेल्पिंग हर म्हणतेय, इज हेल्पिंग हा प्रेझेंट कंटिन्युअस वापरलाय आपण, म्हणून इज बीइंग असं आपण वापरणार. राईट, परफेक्ट, व्हेरी गुड. क्लिअर झालं आपण आता प्रेझेंट टेन्स मध्ये कसं करतोय आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये कसं करतोय. अजून एक एक्झाम्पल घ्या, सेमच सेंटेन्स लिहूया आपण. एकच मिनिट हा. ओके, ह्या सेंटेन्सचं सांगा. ही हेल्प्ड हर. हा सेंटेन्स चेंज करा. ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ही हेल्प्ड हर. पॅसिव्ह व्हॉइस करून दाखवा. शी वॉज हेल्प्ड बाय हिम. करेक्ट, व्हेरी गुड. करेक्ट आहे सेंटेन्स. शी वॉज हेल्प्ड बाय हिम. परफेक्ट. आता एक लास्ट सेंटेन्स देते. आता जे मी दिलंय ही वॉज हेल्पिंग हर, ह्याला थोडंसं चेंज करून दाखवा. व्हेरी गुड. शी वॉज बीइंग हेल्प्ड बाय हिम. परफेक्ट. लक्षात आलं आता प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस या दोन्ही मधला वापर आता तुम्हाला व्यवस्थित कळलाय. व्हेरी गुड. एकदा फ्युचर साठी करून बघूया. येस, प्लीज ट्राय. जमेल तुम्हाला, अवघड अजिबात नाहीये. ही विल हेल्प हर. हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, ही विल हेल्प हर. याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. परफेक्ट. शी विल, आपण हरच्या जागी शी आलं. शी विल बी हेल्प्ड बाय हिम.
व्हेरी गुड. नाव ओके, ही जी मी मगाशी लिस्ट म्हणत होते याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता. आणि सॉरी मी जरा थोडी ऑक्युपाईड होते बाकीच्या कामांमध्ये, त्यामुळे मी प्रेझेंटेशन शेअर करेन म्हणलं लास्ट लेक्चरला, बट शेअर करता आले नाहीत. मी नक्की ट्राय करेन की आता हे लेक्चर झाल्यानंतर काय 2-3 दिवसात मी प्रेझेंटेशन अपलोड करू शकेन. ओके, सो सॉरी मी आधी बोलले बट मला वेळ नाही मिळाला 2 आठवड्यांमध्ये. आत्तापुरता ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. सब्जेक्ट आय असेल तर ऑब्जेक्ट मी असतो, वी अस, यू यू दे देम, ही हिम शी हर. रामसाठी आपण सेम ठेवतो, म्हणजे थर्ड पर्सन जर आपण नेम करत असू, कुठला प्रॉपर नाउन यूज करत असू तर आपण सेम ठेवतो सब्जेक्ट ऑब्जेक्ट. ओके, व्हेरी गुड. नाउ इफ देर आर 2 ऑब्जेक्ट्स, फॉर एक्झाम्पल आता आपण आतापर्यंत आपण फक्त एकाच सब्जेक्टशी आणि एकाच ऑब्जेक्टशी कन्सर्न होतो. नाउ वी हॅव 2 ऑब्जेक्ट्स इन अ सेंटेन्स. शी टोल्ड अस अ स्टोरी. आता हे आपण कसं चेंज करू शकतो तर 2 वे मध्ये. वी वर टोल्ड अ स्टोरी बाय हर. आयदर आपण एक गोष्ट करू शकतो की असचं ऑब्जेक्ट जो अस आहे तो चेंज करून सब्जेक्ट फॉर्म मध्ये वी म्हणून आणायचं. टोल्ड हा सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण त्याला वेअर टोल्ड, टू बीचं वेअर हे रूप ऍड केलं पास्ट टेन्स मधलं. टोल्ड व्हर्बचा थर्ड फॉर्म, अ स्टोरी ॲज इट इज ठेवलं बाय हर. सेकंड वे आपण कसं करू शकतो, अ स्टोरी वॉज टोल्ड टू अस बाय हर. दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहेत. ओके, आता ह्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट फक्त शी होता, ऑब्जेक्ट 2 होते, अस आणि अ स्टोरी. तर आपण त्यापैकी कुठल्याही ऑब्जेक्टला पॅसिव्ह व्हॉइस करताना सब्जेक्ट बनवू शकतो आणि सेंटेन्स कंटिन्यू करू शकतो. इज इट क्लिअर? हे सेंटेन्स आपण कशी केली ती कळली? दोन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत. येस, व्हेरी गुड. सो नेक्स्ट, दे अपॉइंटेड हिम अन अम्बॅसेडर. आता ह्याच्यामध्ये पण हिम हा सुद्धा ऑब्जेक्ट होऊ शकतो आणि अम्बॅसेडर हे सुद्धा ऑब्जेक्ट होऊ शकतं. मग हे सेंटेन्स आपण चेंज कसं करतो? हिमला आयदर आपण सब्जेक्ट बनवू, हिम जे ऑब्जेक्ट दिलंय त्याला आपण सब्जेक्ट बनवला तर ही. अपॉइंटेड सिंपल पास्ट आहे म्हणून टू बीचं वॉज हे रूप आपण ऍड केलं, वॉज अपॉइंटेड. व्हर्बचा थर्ड फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म अपॉइंटचा अपॉइंटेड, अँड अम्बॅसेडर. आणि आता ह्याच्या पुढे आपण असं ऍड करू शकतो, ही वॉज अपॉइंटेड ॲज अन अम्बॅसेडर बाय देम. आता ह्या केसमध्ये बाय देम आपण ऑप्शनल ठेवलंय, इथे त्यांनी दिलेलं नाहीये बाय देम किंवा काही. तो अम्बॅसिडर म्हणून अपॉइंट झाला, कोणाकडून झाला ह्याला इथे इम्पॉर्टन्स नाही दिलेला सेंटेन्स मध्ये. आपण एकदम फर्स्ट स्लाइडला बघितलं होतं की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सचा फोकस हा ऑब्जेक्ट असतो, सब्जेक्ट हा नसतो. आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्टचा सेंटेन्सचा फोकस हा सब्जेक्ट असतो. म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइसच्या कंडिशन मध्ये दे हे इम्पॉर्टंट आहे, याला इम्पॉर्टन्स आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये इट इज नॉट कंपल्सरी टू राईट बाय हुम. सेकंड सेंटेन्स मध्ये काय आहे, अन अम्बॅसिडर वॉज अपॉइंटेड टू हिम बाय देम. इथे पण त्यांनी बाय देम हे ऑप्शनल ठेवलंय. नेक्स्ट, द स्टोरी हॅज टॉट अस अ गुड लेसन. आता ह्याच्यामध्ये सुद्धा 2 ऑब्जेक्ट्स आहेत, अस आणि अ गुड लेसन. हे आपण कसं चेंज करू शकतो? असचा आयदर आपण सब्जेक्ट म्हणून करणार वी. आता इथे थोडासा अजून चेंज आहे, हॅव बीन टॉट. आता इथे हॅव बीन टॉट कसं काय आलं तर हॅज टॉट हा जो टेन्स आहे, हॅज टॉट हे जे मेन आहे तो आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. राईट, आठवतायत टेन्सेस थोडेसे? त्याच्यामध्ये हॅज, हॅव आणि पुढे व्हर्बचा थर्ड फॉर्म. तर असं अशी कंडिशन
प्रेझेंट परफेक्ट मध्ये असते, म्हणून आपण इथे बीन हे वापरलं. सो वी हॅव बीन टॉट अ गुड लेसन बाय द स्टोरी, किंवा अ गुड लेसन हॅज बीन टॉट टू अस बाय द स्टोरी. ओके, तर आता आपण मागच्या वेळेला एक चार्ट बघितला होता ज्याच्यामध्ये प्रत्येक सेंटेन्सची ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सचा टेन्स कुठला आहे त्याच्या अकॉर्डिंगली पॅसिव्ह व्हॉइसचा टेन्स कसा चेंज करायचा ते दिलेलं होतं. राईट, तो चार्ट आपल्याला थोडासा लर्न करायचा आहे आणि बघायचंय की आपण कुठलं वापरू शकू. मेन जी गडबड होते ती ह्याच्यातच होते, आन्सर चुकतात ती इथेच चुकतात. सब्जेक्ट ऑब्जेक्ट व्यवस्थित ओळखला जातो सेंटेन्स मधला आणि ते परफेक्ट चेंज केलं जातं. इथे थोडीशी गडबड होणं पॉसिबल आहे की टेन्स वाक्याचा असतो प्रेझेंट कंटिन्युअस असेल फॉर एक्झाम्पल, तर आपण चुकून घाईघाईमध्ये आन्सर लिहिताना सिंपल प्रेझेंट मध्येच लिहिलं जातं. ठीक आहे, तर ही काळजी घ्यायची की आपण आधी वाक्याचा टेन्स ओळखणार. जेव्हा केव्हा चेंज करायला जाल ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, फर्स्ट स्टेप आयडेंटिफाय द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, देन ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, फायनली टेन्स कुठला आहे, जी इम्पॉर्टंट स्टेप आहे. सेंटेन्स मध्ये यूज केलेला टेन्स कुठला आहे तो बघायचा. कन्व्हिनियन्स साठी तुम्ही असं करू शकता, कुठला टेन्स दिलाय, सिंपल प्रेझेंट. ओके, सिंपल प्रेझेंट साठी आपण काय यूज करतो, इज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, असं कुठेतरी रफ मध्ये लिहा आणि मग सेंटेन्स चेंज करा. ओके, नाउ नेक्स्ट इज she has to help us, we have to be helped by her. हे सेंटेन्स आपण जनरल कशी करतो चेंज हे दिलेलं आहे. वी हॅव टू लर्न इंग्लिश, इंग्लिश हॅज टू बी लर्न बाय अस. आता याच्यामध्ये पण बाय अस पुढे लिहिलेलं नाहीये. सो आता हॅज, हॅव, हॅड असे जर वर्ब असतील तर आपण कसं सेंटेन्स चेंज केलंय एवढंच फक्त आपल्याला ह्याच्यात बघायचंय. ओके, आता मोडल ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणजे जी हेल्पिंग वर्ब्स सपोज सेंटेन्स मध्ये असतील त्या वर्ब्सची लिस्ट दिली आहे. कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माइट, विल, वुड, मस्ट, ही सगळी मोडल ऑक्झिलियरी वर्ब्स आहेत, हेल्पिंग वर्ब्स आहेत. तर आता सपोज असं असेल, शी कॅन स्पीक चायनीज असं सेंटेन्स आहे. तर आता ह्याच्यामध्ये कॅन हे हेल्पिंग वर्ब आहे आणि स्पीक हे मेन वर्ब आहे. तर आता ह्याच्यात चेंज कुठलं करायचं, कशाचा थर्ड फॉर्म वापरायचा, कॅनचा की स्पीकचा. तर जे हेल्पिंग वर्ब असेल ते ऍज इट इज ठेवायचं आहे. बाकी आपलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट जे नॉर्मल चेंज करतो आपण ते करायचेच आहेत. चायनीज हा ऑब्जेक्ट होता जे आपण पॅसिव्ह व्हॉइस करताना सब्जेक्ट केला. सो चायनीज कॅन बी स्पोकन बाय हर. वी मस्ट प्रिझर्व द टायगर्स, द टायगर्स मस्ट बी प्रिझर्व्ड. पुढे आता बाय अस ऑप्शनल आहे. वी कॅन राईट बाय अस और वी कॅन नॉट, जशी आपली इच्छा असेल तसं. प्रेफरेबली तुम्ही लिहून ठेवायचं, आपल्याला येतंय तर आपण लिहून ठेवायचं. ओके, सो आता जेव्हा मोडल ऑक्झिलियरी वर्ब्स असतील सेंटेन्स मध्ये तर चेंज कसा करता येईल हे कळलं. एक परत एकदा एक एक्झाम्पल साठी देते, एकच मिनिट. आय कॅन राईट, प्लीज चेंज दिस सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. हे सेंटेन्स चेंज करून द्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. लेटर कॅन बी रिटन बाय मी. ओके, अजून कोणाचा काही रिप्लाय. परफेक्ट, बरोबर आहे. अ लेटर कॅन बी रिटन बाय मी. कुड नाही येणार, कॅनच येईल. इथे कुड नाही येणार, कॅन येईल, कारण सिंपल प्रेझेंट टेन्सच यूज केलाय. ओके, लेटर कॅन बी रिटन बाय मी असंच येईल. आता सपोज मी असं सेंटेन्स केलं असतं, आय कुड राईट अ लेटर, तर ह्या केस मध्ये असं लिहू शकले असते मी, अ लेटर कुड बी रिटन बाय मी.
कारण इथे मी पास्ट टेन्स यूज केलाय कॅनचा. मी आधी कुठलंच आर्टिकल लावलं नव्हतं, त्यामुळे कुठलं नाही लावलं तरी चालेल आणि नाही तर अ द कुठलंही चालू शकतं, असं काही कंपल्शन नाहीये. ओके, आता मी पुढच्या सेंटेन्स मध्ये स्पेसिफिकली आर्टिकल लावून दिलंय अ. सो त्यातलं काय आता ह्याचं करून सपोज मी आय कुड राईट अ लेटर लिहिलं तर अ लेटर कुड बी रिटन बाय मी असं लिहिता येईल आपल्याला, कारण इथे सिम्पल पास्ट टेन्स आहे. ओके, कळलंय नक्की फरक? आता जर मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब्स असतील तर आपण काय करायचं असतं, कारण आता ह्या सेंटेन्स मध्ये दोन वर्ब झाली ना, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब अशी दोन वर्ब आली आहेत, तेव्हा आपल्याला काय करता येईल हे आपण आता बघितलं. आता मस्ट हॅव, आता ह्या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला मोडल ऑक्झिलियरी व्हर्ब्सचा पण वापर कसा केलाय बघा. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍडिशन झाली, ही शुड हॅव स्टोलन माय पेन. माय पेन शुड हॅव बीन स्टोलन बाय हिम. त्याच्यामध्ये फक्त आपण बीन हे ऍड केलंय. दे मस्ट हॅव लेफ्ट एनी साइन. एनी साइन मस्ट हॅव बीन लेफ्ट बाय देम. ओके, आता ही जी सेंटेन्सेस आहेत हे अगदी आपण परफेक्ट ग्रामॅटिकल रूल सगळे पाठ केलेत आणि लिहिली आहेत असं नाही होऊ शकत. थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस गरजेची आहे, भरपूर वाचणं गरजेचं आहे किंवा ऐकणं काहीही चालेल. ओके, no need to add by plus subject if the subject is we, they, someone, somebody, none, nobody, everybody, people, etc. आपण जसं मगाशी मी म्हणलं की बाय सब्जेक्ट जो असेल तो ऍड करणं एवढं कंपल्सरी नाहीये, कारण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सचा फोकस हा ऑब्जेक्ट आणि वर्ब म्हणजे मेनली ऑब्जेक्टच असतो, सब्जेक्ट नसतो. म्हणून सब्जेक्ट नाही ऍड केलं तरी चालतं. बट आपण शिकलो आहे आपल्याला काही सब्जेक्ट चेंज करताना फार मोठं काही करायचं नाहीये. बाय करून जो काही सब्जेक्टचा फॉर्म आहे तो ऍड करायचा आहे, ते आपल्याला जमतं तर आपण करून टाकायचं. ओके, नेक्स्ट, सपोज इफ सेंटेन्सेस आर निगेटिव्ह, then what can we do? They have not stolen my pen. My pen has not been stolen. त्यातलं नॉट ऍज इट इज ठेवायचं आहे. चुकून आपल्याकडून असं होऊ शकतं की सेंटेन्स चेंज करताना जो त्यातला निगेटिव्ह वर्ड आहे म्हणजे नॉट हा जो वर्ड आहे हा मिस आउट होऊ शकतो आणि मग त्याचं मिनिंग चेंज होईल सेंटेन्सचं. सो ते करायची काही गरज नसते. बाकीचं सगळं ऍज इट इज आपण ठेवणार आहे. दे हॅव स्टोलन माय पेन असं जर असतं तर आपण केलं असतं माय पेन हॅज बीन स्टोलन. मध्ये जो नॉट वर्ड होता तो आपण ऍज इट इज ठेवलाय. फक्त हॅज बीन नॉट स्टोलन असं होत नाही, हॅजच्या नंतर नॉट येणार. जसं वरती हॅवच्या नंतर नॉट आलं, सेम वे पॅसिव्ह व्हॉइस करताना हॅजच्या नंतर नॉट लिहिलंय, बीन स्टोलन. ओके, आता थर्ड सेंटेन्स बघा. सेकंड सेंटेन्स साधा आहे ते आपला पण तुम्ही वाचून समजून घेऊ शकता. थर्ड सेंटेन्स बघा, नोबडी हॅज डन होमवर्क. याचा चेंज कसं झाला, होमवर्क हॅज नॉट बीन डन. आता सपोज मला इथे सब्जेक्ट ऍड करायचा आहे तर मी काय करेन, होमवर्क हॅज नॉट बीन डन बाय करून मी पुढचं वर्ड काय लिहीन तेवढं कर सांगा. इथे बाय एनीबडी येईल. ओके, कारण सेंटेन्सच्या सुरुवातीला आपण नो बडी लिहिलं होतं ना, म्हणून एनीबडी, बाय एनीबडी. करेक्ट, कारण आपण आधी मध्येच एक नॉट यूज केला. जर तो नॉट आपण यूज केला नाही तर आपण असं लिहू शकतो, होमवर्क हॅज बीन डन बाय नो बडी. बट ह्या सेंटेन्सला मिनिंग नाहीये, कारण फोकस पॅसिव्ह व्हॉइस मधला आपलं ऑब्जेक्ट हे आहे. होमवर्क आणि ऑब्जेक्ट आणि वर्ब आहे, म्हणजे होमवर्क आणि झालाय की नाही हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये गरजेचं आहे. राईट, त्यामुळे तुम्ही समज असं सेंटेन्स केलं, होमवर्क हॅज बीन डन बाय नोबडी, तर ग्रामॅटिकली सेंटेन्स करेक्ट आहे, काही चुकीचं नाहीये. बट जर आपण लॉजिकली विचार केला तर त्याला फारसं मिनिंग राहत नाहीये. त्याच्यापेक्षा होमवर्क हॅज नॉट बीन डन बाय एनीबडी हे लॉजिकल आहे, की पहिलं जेव्हा सेंटेन्स वाचायला सुरुवात करेन मी
तेव्हा मला कळलं पाहिजे ना की होमवर्क झाला नाहीये. राईट? फरक लक्षात आलाय? जे दोन्ही आपण बोललो ती सेंटेन्स करेक्ट होती, ग्रामॅटिकली करेक्ट होती, बट जास्ती चांगलं रूप हे जे सेंटेन्स स्लाइड मध्ये दिलंय त्याला आहे. ओके. जे आपण लास्ट टाइमला टेबल बघितला होता तेच सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट याच्यासाठी कसं आपण सेंटेन्स चेंज करू ते आहे. सिमिलर टेबल आहे. मगाशी आपण ह्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, त्यामुळे परत एकदा हा टेबल करण्याची काही आवश्यकता नाहीये. सो नाउ वी विल स्टार्ट विथ रीडिंग अँड स्पीकिंग ऍक्टिव्हिटी. आपल्याला दोन्ही कव्हर करायचंय म्हणून थोडंसं लवकर मी स्टार्ट करते. ओके. मला जरा नावं सांगा की हु ऑल आर इंटरेस्टेड इन स्पीकिंग. रीडिंग काय आहे? तुमचं नाव लिहा आणि समोर रीडिंग किंवा स्पीकिंग अख्खं स्पेलिंग नका टाईप करू, आर किंवा एस जे काही आहे ते सांगा. स्टुडंटनी तुमचं प्लीज नाव लिहा आणि आर और एस असं टाईप करा चॅटबॉक्स मध्ये. ओके, नो प्रॉब्लेम. जे कोण आहेत, ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, ज्यांना बोलायचं आहे त्यांनी नावं सांगा. आणि आज नाही मिळालं म्हणून कधीच नाही मिळणार आहे असं नाहीये. आपण प्रत्येक लेक्चरला रीडिंग आणि स्पीकिंग घेणार आहे. अरे कोणीतरी नावं पाठवा. प्लीज राईट युअर नेम्स. जय आहेर रीडिंग. ओके. दोन रीडिंग साठी आली, स्पीकिंग साठी ओके. ठीक आहे. आता 3 नावं रीडिंग साठी आली आहेत. आता ज्यांनी रीडिंग साठी नाव दिलंय ते सुद्धा स्पीकिंग मध्ये नाव देऊ शकतात. आपण सगळे इथे शिकायला आलोय, त्यामुळे अजिबात असं नाव द्यायला घाबरू वगैरे नका. जर तुम्ही नाही दिलं तर मी ओपन करणार नावांची लिस्ट आणि त्यातनं एक रॅन्डमली नाव सांगणार. स्पीकिंग साठी नाव द्या. आता 4 नावं रीडिंग साठी झाली आहेत, 5 नावं झाली आहेत. आता अजून कोणी? ओके, रीडिंग साठी सध्या नावं बस. आता स्पीकिंग साठी द्या. म्हणजे मी टॉपिक देईन, रीडिंग होईपर्यंत काही लोकांना स्पीकिंगचा समज प्रिपेअर करायचं असेल, पॉइंट्स काढायचे असतील तर काढता येतील. बस बस. रीडिंग साठी खूप नावं झाली आहेत. रीडिंग साठी नाही आता. एस स्पीकिंग. ओके, मग मी नावं सिलेक्ट करते स्पीकिंग साठी कोण कोण असेल त्यातली. ज्यांनी रीडिंगला दिली आहे त्यातलीच. ओके, मैत्रेय, यू हॅव रेड लास्ट टाइम. मला जेवढं आठवतंय तू लास्ट टाइम रीडिंग केलेलं होतंस. सो ह्या लेक्चरला स्पीकिंग. विल इट बी फाईन? ओके, व्हेरी गुड. टॉपिक लिहून घ्या आजच्या स्पीकिंग साठी. यस्टरडे वी हॅव सेलिब्रेटेड इंडिपेंडन्स डे. तर त्याच्याशी रिलेटेड मी टॉपिक देते आजचा. इंडिया ऑफ माय ड्रीम्स. इंडिया ऑफ माय ड्रीम्स. ओके. सो एक मैत्रेय स्पीकिंग साठी राहील आणि दुसरं इवा. Eva, will you speak on the topic India of my dreams? Please write something in chat box, yes or no.
ओके, नो प्रॉब्लेम. वी विल स्टार्ट फर्स्ट विथ रीडिंग, त्याच्यानंतर आपण स्पीकिंग घेणार आहे. सो फॉर रीडिंग वी विल स्टार्ट विथ जय. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बघूया आपण स्पीकिंगचं. मग एक मैत्रेय फिक्स्ड आहे. नेक्स्ट आपण बघूया. जय, यू स्टार्ट विथ रीडिंग. कॅन यू सी द स्क्रीन? टेक्स्टबुक मधलाच पॅराग्राफ आहे. टेक्स्टबुक मधल्या चॅप्टर मधलाच एक पार्ट आहे जो आपण आजच्या लेक्चर मध्ये रीड करूया. सो जय, प्लीज स्टार्ट रीडिंग फ्रॉम लोकेश. Lokesh had always been a class topper in test and examination. However, invariably he used foul means during exam to gain those high marks. Once, on the day of history examination, Lokesh realized that his classmate and friend Farhan came all prepared for maths instead of history. Farhan had become desperate, so Lokesh offered to let him copy from his answer sheet since Farhan sat just behind him. Farhan refused. He said, "It's all राईट. if I get a zero, but I can call it my own zero. I do not want to score a single mark unnamed अनअर्न्ड. cheating in मला दिसत नाही बरोबर. ओके. Unearned cheating in exam is for cowards, not me." These words will a turning point in Lokesh's life. He gave up cheating forever. He worked hard for what he desired and never ever used false measures to acquire anything. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. ओके, सो जो आपण आता पॅराग्राफ वाचला त्याचं मीनिंग कळलं. थोडंसं आपण मीनिंगवर, वोकॅब्युलरीवर ह्याच्यावर पण फोकस करायचा आहे. सो कोणीतरी वाचतंय तेव्हा बाकीच्या सगळ्यांनी ऐकायचंय की आपल्याला ह्या जो काही पॅराग्राफ वाचला आपण त्याचं आता मीनिंग कळलंय. येस. सो मी एकदा मीनिंग सांगते आता काय होतं ह्याच्यामध्ये, की लोकेश नावाचा एक मुलगा होता जो क्लास टॉपर होता. सगळ्या टेस्ट मध्ये, एक्झामिनेशन मध्ये त्याला चांगले मार्क्स मिळत होते, बट तो कॉपी करून पास होत होता. म्हणजे आन्सर शीट्स मध्ये तो जे आन्सर्स लिहित होता ती कशातून तरी बघून लिहित होता. एक दिवस एक्झामच्या वेळेला फरहानने चुकून काय केलं होतं की हिस्ट्रीचा पेपर होता, बट तो मॅथ्सचा अभ्यास करून आला होता, म्हणून लोकेशने त्याला हेल्प करायचं ठरवलं. तो एनिवे कॉपी करून पास होत होता. त्यांनी ठरवलं की ठीक आहे, माझ्या कॉपीच्या चिट्स मी फरहानला देईन. बट फरहानने ते रिफ्यूज केलं. जरी मला 0 मिळाला तरी चालेल, बट जो 0 असेल तो मी स्वतः काहीतरी करून, जे काही चूक झालीये म्हणून 0 मिळेल, पण मी कॉपी करून चुकीचं, जे माझ्या वाट्याचं नाहीये, जे खोटे मार्क्स आहेत ते मी घेणार नाही. ह्याच्यावरून लोकेशला जो काही मिळायचा तो धडा मिळाला की आपण सुद्धा आता ह्याच्या पुढे कॉपी एक्झाम मध्ये नाही केलं पाहिजे. राईट? समजला हा या स्टोरीचा अर्थ होता. तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा ही एक इम्पॉर्टंट स्टोरी आहे. राईट? की आपण एक्झाम मध्ये आपल्याला कमी मार्क्स मिळाले, नो प्रॉब्लेम, काहीच प्रश्न येत नाही. आपण ट्राय काय करत, सपोज थोडासा अभ्यास करून आपल्याला 100 पैकी 40 मार्क्स मिळाले, तरी एक कॉन्फिडन्स आपल्याला असतो की जे 40 आहेत ते माझं मी लिहून येत. आणि जर कॉपी करून आपल्याला 90 मिळाले तर बाकी जगासाठी ते मार्क्स जरी छान दिसत असले तरी कुठेतरी आपल्याला असं वाटत राहतं ना की यातले माझे खरे किती आहेत हे मलाही माहिती नाही, कारण मी सगळं तर बघून लिहिलंय. राईट? सो इट इज इम्पॉर्टंट टू बी ट्रू टू अवर सेल्फ. आपण स्वतःशीच खरं राहणं खूप गरजेचं असतं. ओके, जे आपलं सेल्फ जजमेंट असतं की मी हे बरोबर केलंय की नाही केलेलं, हे आपल्यालाच कळलं पाहिजे. मग भलेही तुम्हाला पहिल्या टेस्ट मध्ये 40 मिळालेत, काही प्रॉब्लेम नाही. कमी मिळालेत, फार तर घरचे ओरडतील, टीचर्स ओरडतील, कोणी हसेल आपल्यावर, नो प्रॉब्लेम. आपण स्वतःची तयारी अशी करायची की पुढच्या वेळेला मी 60 ला पोहोचला पाहिजे. जेव्हा तुम्ही 40 वरनं 60 ला जाल तेव्हा कौतुक होणार आहे.
अनफेअर मीन्सने नाही, फेअरली अभ्यास करून व्यवस्थित जेव्हा आपण 60 मार्क मिळवू तेव्हा ते सुद्धा आपल्यासाठी चांगलेच असतील. आधी 40 होते, आता 60 आहेत. राईट. सो नाव नेक्स्ट कोणी वाचायच्या लिस्ट मध्ये? एवा. एवा, विल यू रीड नाव? Yes, miss. Okay. Yes. Please start. Is screen Is the visible? Ruskin Bond thing? Yes. Ruskin Bond is an Indian author of a British descent. Descent. He lives with his adopted family in Landore in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra for his published work in English. He was awarded the Padma Shri in 1999 and Padma Bhushan in 2014. Yes, please continue. I was still a thief when I met Anil, and though only 15, I was an experienced and fairly successful hand. Anil was watching a wrestling match when I approached him. He was about 25, a tall, lean fellow, and he looked easygoing, kind and simple enough for my purpose. I hadn't had much luck of late, though I might be able to get into the young man's confidence. Okay, very good. Perfect. You have read very well. So now Thank next you, ma'am. is Lavanya. Lavanya, please switch on your mic. Can you see me? Yes, teacher. Yes. Okay, please start from you look. Okay. You look a bit of Bristol yourself. I said, a little flattery helps in making friends. So do you, he replied, which put me off for a moment because at that time I was rather thin. Will, I said modestly, I do Bristol a bit. What's your name? Hari Singh. I lied. I took a new name every month. That kept me ahead of the police and my former employers. After this introduction, Anil talked about the well-oiled Bristols who were grunting, lifting, and throwing each other about. I didn't have much to say. Anil walked away. I followed cautiously. Casual. Hello again, Okay. he said. I gave him my most appealing smile. I want to work for you, I said, but I can't Very pay good. you. Yes, you can stop. Very good. You can switch off your mic. छान वाचलंस तू पण. Next is Dvijesh. Yes, ma'am. Okay. Please start reading from But I Can't Pay You. Ma'am, your screen is freeze. Screen नाही clearly visible आहे. Ma'am, freeze है. Okay, just give me a moment. I'll zoom it and then. आता? Ma'am, from where? Yes, okay. From I asked. I asked, can you feed me? Can you cook? I can cook. I lied. I lied again. If you can cook, then maybe I can feed you. He took me to his room over the Jamuna sweet shop and told me I could sleep on the balcony. But the meal I cooked that night must have been terrible because Anil gave it to a stray dog and told me to be off. But I just hung around, smiling in my most appealing way, and he couldn't help laughing. Later, he patted me on the head and said, never mind.
He'd teach me to cook. He also taught me to write my name and said he would soon teach me to write whole sentences and to add numbers. I was grateful. I knew that once I would write like an educated man, there will be no limit to what I could achieve. Okay, very good. You can stop now. Yes, please switch off your mic. ओके. आता स्पीकिंगसाठी आपल्याला ऍटलीस्ट 4 ते 5 मिनिटाचा वेळ दिला पाहिजे. सो मैत्रेय, आर यू रेडी फॉर स्पीकिंग? ओके, प्लीज स्विच ऑन युअर माइक. मैत्रेय, माइक ऑन कर आणि स्टार्ट करू शकतोस तू. ओके, नो प्रॉब्लेम. जेवढे पण आहेत स्वतः सेंटेन्स फॉर्म केली आहेत आणि ती तू बोलतोयस. Yes, ma'am. येस, ओके, प्लीज स्टार्ट. Ma'am, our topic is India of my dreams, right? येस. So I write few words. They are Yes. like, I will like to live in India, where there will be no crime, not a little political quarrel. We see every day a lot of political stunts happening around us, only for the power, crime around us only for the greeds. So I will like to live in India, where there will nothing like crime and dangerous political events. And I will not only wish to, but I will try my best for creating the India in my dreams. Dr. Babasaheb Ambedkar wrote our constitution with many aspects. Our pledge says that all Indians are my brothers and sisters. Are we forgetting these words? We listen these words every day in school. So I would like to live in that India where the first line of our pledge has highest level. Thank you. येस, ओके, व्हेरी गुड. एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बोललास तू. Thank you. येस, व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माइक नाव. बाकीच्यांसाठी आहे की मैत्रेय जे बोलला एकदम क्लिअर होतं, परफेक्ट होतं, व्यवस्थित होतं. वर्ड्सचा यूज, त्याच्यानंतर टेन्स जे त्यांनी सेंटेन्स मध्ये यूज केले होते तेही एकदम परफेक्ट होते. राईट? सो असंच आता हे थोडी ना अवघड आहे आपल्यासाठी, बरोबर? 4-5 वाक्य बोला, पण ती कॉन्फिडेंटली व्यवस्थित बोला. ओके, बाकीच्यांनाही कोणीही घाबरायचं काहीही कारण नाहीये. राईट? सगळ्यांनी ही संधी घ्यायची आहे की आपल्याला आपण काही ना काहीतरी थोडंसं बोलायला पाहिजे. आता मैत्रेयचे इंडिया ऑफ माय ड्रीम्स याच्याबद्दल काय विचार आहेत ते सुद्धा आपल्याला कळलं याच्यातून. त्याला काय म्हणायचं होतं हेही कळलं. राईट? सो व्हेरी गुड. आय रिअली अप्रिशिएट युअर स्पीकिंग. खूप मस्त बोललास. ओके, सो आता आपल्याकडे अजून थोडासा वेळ आहे, तर आपण रीडिंग येस विशेष, व्हेरी गुड. तू सुद्धा नेक्स्ट लेक्चरला बोल. मी नाव लिहून ठेवते मग तुझं आत्ता, कारण आपण स्पीकिंगची नावं घेतानाच माझा खूप वेळ जातोय. ओके, बट एक थोडंसं ट्राय करा तुमचं तुम्ही, जे आपण मगाशी जसं कॉपिंग एक्झाम बद्दल बोलत होतो त्याप्रमाणे थोडंसं लक्षात ठेवा की जेव्हा ही स्पीकिंग ऍक्टिव्हिटी घेतोय आपण, आपले व्हिडिओ कोणाचेच ऑन नाहीयेत, तर तुमचं तुम्ही बी ट्रू टू युअर सेल्फ आणि न बघता बोलायची प्रॅक्टिस करा. ओके, टॉपिक शक्यतो टॉपिक पाठ करू नका. टॉपिक मध्ये जे काही तुम्हाला बोलायचंय, तुमचे जे विचार मांडायचे ते एका पेपरवर साधारण लिहून ठेवा आणि जेव्हा बोलाल तेव्हा आपला आपण विचार करा मनात आणि बोला. जसं आपण मराठीमध्ये नॉर्मली बोलतोय तसं इंग्लिशमध्ये बोलायचंय आपल्याला. ओके, आम्ही जे कोण बोलत असेल जी व्यक्ती, तिला आपण बघू शकणार नाहीये की वाचताय की काय करताय. राईट? सो तुमचं तुम्हीच बघायचं की आपल्याला किती चांगलं बोलता येतंय, की आपण काही बघत नाहीये आणि बोलतोय. कदाचित ही आपली इनिशियल लेक्चर्स आहेत, आपण कोणी ब्रिटिश कंट्रीमध्ये किंवा कुठेतरी बाहेर फॉरेनर्स नाहीये.
राईट. आपल्या सगळ्यांच्या थोड्याशा काही ना काहीतरी 19-20 चुका होणारच आहेत. आपल्याच असं लक्षात येईल की जेव्हा आपण स्वतःहून बोलायला स्टार्ट केलं ऑगस्टमध्ये, तेव्हा आपण घाबरत होतो, थोड्याशा चुका होत होत्या. बट जेव्हा आपण डिसेंबरमध्ये बोलतोय, आपण कॉन्फिडेंटली व्यवस्थित बोलतोय. हा डिफरन्स आपल्यालाच जाणवेल. तो जाणवून घ्यायचा आहे आपल्याला स्वतः. जसं मी मगाशी म्हणलं होतं, पहिल्यांदा 40 मार्क मिळाले, नंतर 60 झाले, पण ते स्वतःच्या मेहनतीने झालेत. तर ते आपल्यालाच थोडंसं कौतुकास्पद वाटेल ना. ओके. सो आपण थोडी 3 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. आपण रीडिंग ऍक्टिव्हिटी घेऊया. कोणीतरी एक द्विजेश नंतर दीपचं नाव होतं. द्विजेश, तू वाचलंस ना? चॅटबॉक्स मध्ये प्लीज सांग येस किंवा नो. काय मला आठवत नाहीये, लावण्याला स्टॉप केलं होतं की द्विजेशला. ओके. सो दीप, आर यू रेडी फॉर रीडिंग? Yes. ओके. स्टार्ट फ्रॉम लेटर. Later, he patted me on the head and said, "Never mind. He will teach me to cook." He also taught me to write my name and said he will soon teach me to write whole sentences and to add numbers. I was grateful. I knew that once I could write like an educated man, there would be no limit to what I could achieve. It was quite pleasant working for Anil. I made the tea in the morning and then will take my time buying the day's supplies, usually making a profit of about a rupee a day. I think he knew I made a little money this way, but he did not seem to mind. ओके. Anil made money. येस, व्हेरी गुड. परफेक्ट. आता एकच फक्त लास्ट राहिलंय. आज ज्यांनी नावं पाठवली होती त्यातला ओम. ओम, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes. Okay. Please start reading Yes, from made money. ma'am. Yes. And in the money by fits and starts, he would borrow 1 week and lend the next. He kept worrying about his next check, but as soon as it arrived, he would go out and celebrate. It seems he wrote for magazines a queer may made to make a living. One evening, he came home with a small bundle of notes saying he just had sold a book to publisher. At night, I saw him tuck the money under the mattress. I had been working for Anil for almost a month, and apart from cheating on shopping, he had not done anything in my line of work. I had every opportunity for doing so. Anil had given me a key to the door, and I could come and go as I pleased. He was the most trusting person I had ever Okay. met, Very good. and that is why it was so difficult to rob him. Okay. You can stop. Very good. माइक ऑफ केलास तरी चालेल आता. ओके. सो आतापर्यंत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कोण कोण स्पीकिंग करणार आहे, स्पीकिंग ऍक्टिव्हिटी नेक्स्ट लेक्चरला वेगळा टॉपिक असेल ना, तो मी तुम्हाला रीडिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा स्पीकिंग साठीचा टॉपिक देणार आहे. सो द्विजेश आणि इव्हा. ओके. कंपल्सरी हे दोघं जण बोलणार आहेत नेक्स्ट लेक्चरला, द्विजेश आणि इव्हा. ओके. सो वी विल स्टॉप फॉर नाऊ. आपण तुम्हाला मी वर्कशीट देईन ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसची. ती सॉल्व्ह केली की मला थोडंसं लक्षात येईल की तो कितपत कळलाय, आणि मग त्या बेसिसवर मी नेक्स्ट लेक्चरला आयदर वी विल रिवाइज इट अगेन और वी विल स्टार्ट विथ सम न्यू चॅप्टर. ओके. व्हेरी गुड. सो थँक यू अँड बाय.